नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, जसं आपण पैसे कमवतो आणि खर्च करतो, जर पैसे कमवलेले कमी पडले तर आपण कर्ज काढून खर्च करतो आणि नंतर कर्ज आपण पे करत असतो, ते इंटरेस्ट सहित, व्याजासहित। तसंच मित्रांनो, आपलं आयुष्य रोज संपत चाललेलं आहे, खर्च होत चाललेला आहे आणि ते खर्च झालेला पैसा जसं कधीच मिळत नाही तसं आयुष्य संपलेलं कधीच मिळत नाही। हे 99% काय 100% व्यक्तींना माहीत आहे, परंतु माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो। त्याच्यावर कार्य केलं पाहिजे, काहीतरी पर्याय शोधला पाहिजे। नाहीतर काय होतं, नॅचरल गोष्ट आहे, नैसर्गिक आहे, आयुष्य कमी होतं, त्याला थांबवू शकत नाही आणि माहिती होऊन पण आपण त्याची गंभीर दखल घेतली नाही, त्याच्यावर प्लॅनिंग नाही केलं तर आपलं दिवाळं निघतं। जसं पैसे तुम्ही कमवले, 1 लाख रुपये कमवले आणि 1 लाख रुपये खर्च केले तर काय होतील? झिरो। परत तुम्हाला काम करून परत पैसे कमवावे लागतील, बरोबर आहे। परंतु समजा काम तर करून पैसे कमवता येते, परंतु आयुष्य तसं कमवता येत नाही ना। एखादा माणूस मेला तर त्याला परत आयुष्य आणता येते का? एक दिवस तर वाढवता येतो का? हे नैसर्गिक आहे मित्रांनो। आणि ह्या गोष्टी तर आपण फक्त माहिती का करायच्या की काहीतरी प्लॅनिंग करता आलं पाहिजे। आता एवढं माहिती असून सुद्धा काही लोक प्लॅनिंग करत नाहीत। बरेच व्यक्ती काय करतात, वेळ वाया घालवतात, टाईमपास करतात। बरेच लोक करतात ना टाईमपास करतात, जीवनाचा टाईमपास होतो मित्रांनो। असं करू नये, कारण आपण जर आपल्यालाच त्रास दिल्यासारखं होतं, फक्त कळायला वेळ लागतो। कर्म ही श्रेष्ठ आहे, जात धर्म नाही, प्रांतभेद नाही, वर्णभेद नाही, लिंगभेद नाही मित्रांनो। कर्म हे ब्रँड असतं, श्रेष्ठ असतं। हे बऱ्याच व्यक्तीला कळण्यासाठी जन्म जावा लागतो, तरी पण कळत नाही काही व्यक्तीला, आणि सांगणाऱ्याचं ऐकलं जात नाही। हे दुर्दैव आहे मित्रांनो, ह्यालाच कलियुग म्हणतात। आता रोज आयुष्य संपत चाललं आहे, किती उरलं आहे हे पण बघता येत नाही, आणि जन्म आणि मृत्यूमधलं अंतर जीवन आहे, ते फक्त आपल्या हातात आहे कसं जगायचं। काय घडलं, काय घडणार आहे ह्याच्यापेक्षा आपण काय करतो ह्याला लय महत्त्व आहे मित्रांनो। आपण नेहमी कष्ट केले पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे। जसं चांगलं काम केलं तर काय होतं, त्याला समजा एखादा विद्यार्थी अभ्यास करतो, चांगला अभ्यास करतो, त्याला काय होतो? फायदा का तोटा? साध्या गोष्टी आहेत, रोजच्या व्यवहारातल्या आहेत, फायदाच। जसं तुम्ही चांगला विचार केला तर काय होईल? चांगलं कर्म घडेल, कारण विचारावर कर्म घडतं ना। आणि चांगलं कर्म घडलं तर प्रॉफिट होईल नक्की। बघा ना, जी चांगलं विचार करून लोक मोठी होतात, त्रास त्यांना सुरुवातीला होतो, कुठल्याही चांगल्या गोष्टीला त्रास होतच असतो। जसं एखादा आजार असेल आणि ते ऑपरेशन केलं तर आपल्याला फायदा होतो का तोटा होतो? तसंच आहे मित्रांनो, आपलं रोज आयुष्य संपत चाललं आहे, रोज आपला तोटा होत चालला आहे आणि आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय आणि त्याच्यावर माहिती होऊन उपयोग होत नाही, त्याच्यावर आपण प्लॅनिंग केलं पाहिजे। मित्रांनो, मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करत आहे। LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे। बऱ्याच व्यक्तीला माहिती नाही, अजून अज्ञानामुळेच वाटलं होतं मित्रांनो, आणि शेवटी कळून उपयोग होत नाही। वेळेच्या अगोदर कळालं तर त्याचा फायदा नक्की होतो, हे पेपरवर लिहून देतो आम्ही मित्रांनो। ही भारत सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही, पैसे वापरता येतात। आता तर 1 वर्षानंतर पैसे यूज करता येतात, आणि बँका तेच काम करतात ना, ठेवी घेतात आणि कर्ज देतात। आपण बचत करत नाही, कर्ज काढायला जातो, म्हणजे आपण मायनस होतोय। नैसर्गिकरित्या आपलं आयुष्य तर कमी होत चाललं आहे, आपण मायनस तर होतच चाललो आहे। बॅलन्स पण माहिती नाही आणि त्याच्यातनं आपण पैसे ठेवत नाही, म्हणजे काय होईल? आता महागाईनं वाढते, आपल्या जबाबदाऱ्या जिम्मेदाऱ्या वाढतात। एखादा माणूस असतो सिंगल, लग्न होतं, मूल होतं, मोठं व्हायला लागतं, दुसरं मूल होतं, आणि एका साईडला हळूहळू आपलं आयुष्य कमी होत चाललं आहे, म्हणजे अर्निंग स्पॅन, पैसे कमवायचा पिरियड कमी होत चाललं आहे। हे सगळ्यांना माहिती आहे। माहिती असून मग गरिबी का आहे, प्रॉब्लेम काय आहेत, मग बँकेकडे का जावं लागतं? मला सांगा, पूर्वी बँकेकडे एवढे लोनचे प्रकार नव्हते, ते एवढे लोनचे प्रकार आहेत ना, अनलिमिटेड लोनचे प्रकार आहेत। मोबाईल लोन आहे, हाऊसिंग लोन आहे, पर्सनल लोन आहे, व्हेकल लोन आहे, एज्युकेशन लोन आहे, टुरिस्टसाठी लोन आहे। आता बघा, क्रेडिट कार्ड हे काय आहे? हे खर्चासाठी लोन आहे, 50 दिवसाचं क्रेडिट असतं ना। मग मला सांगा, एखादी व्यक्ती आपल्याला आपलं कल्याण करण्यासाठी तयार झाली का? इतिहासामधले लोक आहेत, ते आपल्या देशासाठी लढले, आपला देश स्वतंत्र करण्यासाठी आणि देश चांगला करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली। परंतु आत्ताच कमर्शियल सगळं मार्केट आहे मित्रांनो। बँका हे कमर्शियल आहेत, बँका हे सोशल वर्क करणाऱ्या नाहीत, आणि बँकेशिवाय आपलं कामच चालत नाही। कुठलाही माणूस
हाऊसिंग लोन घेतो, पर्सनल लोन घेतो, व्हेकल लोन घेतो, मोबाईल लोन घेतो, कार लोन घेतो का नाही? आणि हे पैसे कुठून येतात? काही लोकांनी ठेवलेली FD. बँकेला नोटा छापायचा अधिकार नाही आणि बँका काय करतात, कधी कधी रिझर्व्ह बँकेकडून लोन घेतात आणि तुम्हाला लोन देतात. म्हणजे बँक ही मीडिया आहे फक्त. आणि आपण बचत जर केली तर आपल्याला इंटरेस्ट मिळतं, साधी गोष्ट आहे. आणि आपण जर कर्ज काढलं तर इंटरेस्ट द्यावं लागतं. म्हणजे आयुष्य तर मायनस होत चाललेलं आहे. या पृथ्वीवरला आपला कार्यकाळ कमी होत चाललेला आहे दिवसेंदिवस. आणि दुसऱ्या साईडला आपण पैसे पण खर्च करतो किंवा काही लोक कर्ज काढून खर्च करतात. आणि मग दिवाळी सगळ्या बाजूने निघतं आणि शेवटच्या स्टेजला कळायला लागतं मित्रांनो. मग लोक सुसाईड करतात, तणावाखाली जीवन जगतात. आनंद जीवनाचा राहतच नाही मित्रांनो. जीवनाचा आनंद राहण्यासाठी कर्म पण तसं करावं लागतं. आणि आत्ताच्या काळामध्ये सांगूनसुद्धा ऐकत नाहीत अशी बरीच मंडळी आहेत. ऐकत नाहीत, व्हिडिओ ऐकतात परंतु इम्प्लिमेंट झिरो. जसं कीर्तन प्रवचन ऐकतात परंतु तिथं माना डोलतात लोक, त्यांना पटतं. काही जणांचं घरी येईपर्यंत संपून जातं, काही जणांचं 4 महिन्याला, 2 महिन्याला, काही जणांचं 6 महिन्याला. चांगल्या गोष्टी लक्षात आलेल्या इम्प्लिमेंट पण करतात लोक शॉर्ट टर्ममध्ये. जसं आमच्याकडं LICची पॉलिसी तर काढतात परंतु 1 वर्ष, 1.5 वर्ष, 6 महिने, 4 वर्षे, 5 वर्षे भरतात. शेवटपर्यंत टिकणारे फार लोक कमी आहेत. शेवटपर्यंत आपल्याला लागणारी गोष्ट जर आपण ठेवत नाही मित्रांनो तर दिवाळी निघाल्यासारखं काय ना, उद्याची वाट काय बघायची. आणि कुणी काढले आपण. जसं एखादा विद्यार्थी अभ्यास करत नसेल तर काय होईल, नापास 100% होणार. मार्क मिळून त्याचा तयार होतोय नापासचा. शेतकरी पेरणी करत नाही म्हणजे गवत तयार होतंय, त्याला तयार करावं लागत नाही. वाईट गोष्टी घडत असतात, चांगल्या गोष्टी कराव्या लागतात, वाईट ऑटोमॅटिक घडत असतात. समजा एखादा आजारी आहे आणि आजार दुरुस्त नाही केला तर आजार कमी होतो का ऑटोमॅटिक? औषध गोळ्या खाऊनसुद्धा दुरुस्त होत नाही, तपासण्या करूनसुद्धा आजार सापडत नाही. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. हे मी नैसर्गिकरित्या बोलत आहे, कुठलंही एक्स्ट्रा बोलत नाही मित्रांनो. जे फक्त तुम्हाला पण माहिती आहे, माझ्यापेक्षा जास्त कळणारे खूप लोक आहेत. फक्त आठवण करतो, रिमाइंडर. कोणी तर सांगितलं पाहिजे ना वेळोवेळी. जसं गाडीला आपण इंडिकेटर का लावतो, एखादा टर्न करायचा असेल रस्ता तर काय होईल, इंडिकेटर नाही लावलं तर मागचा येऊन आपल्याला धडकेल, नुकसान होईल. तसंच आहे, तुम्ही सावध नाही झालं तर तुमचे सगळे व्यवहाराचे ॲक्सिडेंट होतात. आणि ॲक्सिडेंट झाल्यावर फायदा होतो का मित्रांनो? कुठलीही गोष्ट माहिती होऊन कधीच फायदा होत नाही. ते इम्प्लिमेंट करावं. जसं जेवण केल्यावर जिवंत राहतो सगळ्यांना माहिती आहे, पण आपण जेवण करायचं थांबवतं का? प्रवासामध्ये चलतीवर आपण वडापाव खातो का नाही, पाणी पितो, गाडीत पेट्रोल पण टाकतो का नाही, इंधन आपण. समजा लांबचा प्रवास आहे आणि इंधन आपण भरलं, गॅस किंवा पेट्रोल, तर संपल्यावर आपण काय करतो, टाकतो का नाही? नाही टाकल्यावर काय होईल, गाडी जागेवर थांबेल ना. तसंच आहे, लोकांना प्रॉब्लेम काय आहेत, साधं गणित आहे मित्रांनो. आणि ग्रो केले पाहिजेत, पैसे ग्रो करून वापरले पाहिजेत. आपण काय करतो, प्रोसेसच करत नाही. जसं पेट्रोल, जमिनीमध्ये पेट्रोल काय होतं, त्याला प्रोसेस केल्यावर वापरात येतं ना. तसं झाडाचे आंबे, आपण आता आंब्याचं सीझन चालू आहे, काय करतो, आंबे आले की आपण त्याला काही दिवस, 8 दिवस, 4 दिवस आपण काय करतो, त्याला प्रोसेसमध्ये ठेवतो ना. केळी कुठलंही असू द्या, तसं आपण प्रोसेस करून पैसे वापरले पाहिजे. इन्क्रीज होतात आणि डिफेक्ट निघतात. आपण काय करतो, डायरेक्ट यूज करतो, कमवले की संपवतो. प्रोसेस म्हणजे LIC ऑफ इंडिया. LIC ऑफ इंडियामध्ये पैसे टाका, नंतर वापरा. मित्रांनो, माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मला 50,000 रुपये सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेने पुण्यामध्ये, पिंपरीमध्ये, काळेवाडीमध्ये लोन दिलं नव्हतं. ही बँक होती, त्या बँकेने 50,000 रुपये 2004ला लोन दिलं नाही. माझं स्वतःचं लाईव्ह उदाहरण सांगतोय, माझी ॲड करत नाही मित्रांनो, वस्तुस्थिती सांगतो. मी प्रत्यक्ष केलेलं आहे म्हणून सांगतोय, माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय. मला 50,000 रुपये 2004ला कर्ज दिलं नाही बँकेनं. माझ्याकडे गॅरंटर होते, गव्हर्नमेंट गॅरंटर होते आणि माझे ITR पण होते. 50,000 रुपये कर्ज दिलं नाही बँकेनं. रिझन सांगितलं, तुमचं काही खरं नाही, बिझनेस आहे. मित्रांनो, ह्या कलियुगामध्ये असंच आहे. तुम्हाला आज मी सांगतो, ती सुद्धा तुम्हाला पटणार नाही. आणि काही लोकांना पटलं तर ते करणार नाहीत, हे सत्य सांगतो मी. असंच आहे, यालाच कलियुग म्हणतात. कारण मित्रांनो, मला 50,000 रुपये कर्ज दिलं नाही, सांगितलं की तुमचं बिझनेस आहे, चढउतार इन्कम होतं, तुमचं काही खरं नाही. मित्रांनो, त्या बँकेचं लायसन कॅन्सल केले बघा. पुण्यामध्ये 15 ते 20 ब्रँचेस होत्या. सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँक चांगली बँक होती, कोऑपरेटिव्ह बँक. तिचं लायसन कॅन्सल केलं आहे रिझर्व्ह बँकेत. त्याचं कारण सांगतो. लायसन कधी कॅन्सल केलं जातं, अनेक चुका जर त्या बँकेच्या झाल्या आणि दुरुस्त होण्यासारख्या नसतील
जसं एखादा माणूस रुग्ण आहे हॉस्पिटलमध्ये आणि सिरियस असेल तर काय होतं, जगण्याचे चान्सेस कमी असतात ना, डॉक्टर प्रयत्न करतात. तसं सरकार पण अशा संस्थेला खूप मदत करत असतं, चान्स देतं. डायरेक्ट लायसन कॅन्सल केलं जात नाही. जसं रोडवरून आपण आहे, सिग्नल तोडलं म्हणून लायसन कॅन्सल होतं का? नाही. अनेक चुका वाढत गेलं तर शेवटच्या स्टेजला लायसन कॅन्सल करणे हा पर्याय असतो. तसंच मित्रांनो, त्यांच्या खूप चुका झाल्या आणि शेवटी रिझर्व्ह बँकेने लायसन कॅन्सल केलं, बँक बंद आहे. आता मला सांगा, सत्याचा विजय झाला का नाही? मला 50,000 रुपये कर्ज न देणारे बँक बंद झाली. त्यांनी सांगितलं तुमचं काही खरं नव्हतं, ह्यांचंच हे चुकीचे काम करत होते, चुकीचे बोलत होते. परंतु मित्रांनो, सत्याला वेळ लागतो. आज मला 56 पॉलिसी आहेत माझ्या, मला 50 लाख रुपये लोन मिळते. आज माझं वय 56 आहे. 56 पॉलिसी आहेत, 56 वय आहे मित्रांनो. म्हणजे मी 20 वर्षे ते 21 वर्षे खूप मेहनत केली आणि LIC ऑफ इंडियाच्या पॉलिसी काढून LICतच पैसे ठेवले. मी सांगतो ना, LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. पैसे गॅरंटेड मिळतात आणि वेळेला मिळतात. जसं बाहेर बऱ्याच ठिकाणी पैसेच मिळत नाही, संस्थाच पळून जातात, जसं बँका वगैरे. मल्टी मार्केटिंग कंपन्या, सहारा ग्रुप, SBN डेअरी होती, पेअरलेस, पल्स, परत बानेरला एक ह्याची कंपनी होती. बऱ्याच कंपन्या अशा भरपूर येतात आणि जातात. पॅन कार्ड क्लब होतं बानेरला. मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं, हॉटेलमध्ये पैसे टाकतो तुमचे, तुम्हाला जास्त देतो. मिळतात का? अहो, लोकाला लक्षात पण नाही पैसे बुडाले तरी लोकाला, कारण ते थकले प्रयत्न करून, पैसे काय मिळाले नाहीत. संस्थाच आज कोणाच्या आठवणीत पण नाही. मी सांगतोय, पॅन कार्ड क्लब, पेअरलेस, संचयनी, असे अनेक, सहारा ग्रुप, अनेक अशा संस्था, मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या, बँका कॉपरेटिव्ह, जसं पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक बंद झाली, ज्योतिबा सहकारी बँक बंद झाली, श्रीनिवास पतपेढी बंद झाली, रुपी बँक बंद झाली. असे कितीतरी काही दिवसांतर आठवणीत राहत नाही मित्रांनो. कारण त्याचं असतं की आपल्याला काम करावं लागतं आणि कामाच्या ओघामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये काही काळ लोटल्यानंतर लक्षात राहत नाही. हे नैसर्गिक गुणधर्म आहे. जसं एखाद्या माणसाला आपण खूप वर्षापूर्वी भेटलो तर कुठं तर पाहिल्यासारखं वाटतं, लवकर लक्षात येत नाही ना. मेमरी माइंडला पण काही लिमिटेशन आहेत ना. रिटायर का केलं जातं? मग त्याचं कारण तेच आहे ना, कारण हेल्थ आहे ना, शरीराचे पार्ट आहे ना, कमजोर होतात वय वाढल्यावर. जसं आता चष्मा लावून आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवतोय, चष्मा काढल्यावर काय होतं, दिसत नाही असं नाही, पण कमी दिसतं. कारण इंद्रियाची ताकद कमी होते ना दिवसेंदिवस. सजीव आणि निर्जीव वस्तूला एक्सपायरी डेट आहे मित्रांनो, आणि तोपर्यंतच आपलं काम करून घेतलं पाहिजे. आपण उशिरा काम करायला चान्स मिळत नाही. आता बरेच लोक म्हणतात नंतर 2 महिन्याला पॉलिसी करू, 4 महिन्याला करू. हे सगळं खोटं आहे. हे स्वतःनं फसवल्यासारखं आहे. 2-4 महिन्यानंतर पैसे लागणार नाहीत का? आपण पैसे संपून टाकतो. आपण चुका करतो, सगळ्या समाजाला, देशातल्या लोकांना, सगळ्याला आपण गुन्हेगाराच्या चष्म्यातनं बघतो मित्रांनो. हेच फार कर्म श्रेष्ठ आहे. कर्म चुकीचं करायचं. जसं काही गुन्हेगार बघा, गुन्हेगार काय करतात, काय अपहरण करतात, काय चोऱ्या करतात, आणि खरं आहे म्हणून वकील पण लावून कोर्टात भांडतात ना. कसाबनं सुद्धा भांडलं होतं ना कोर्टात वकील लावून, आणि मग निकालायला वेळ लागतो त्याच्यामुळे. कारण ते काहीतरी सांगत असतं, गुमराह करतात, काही खोटे नाटे पुरावे पण तयार करतात मित्रांनो. पण निसर्गाचा नेम वेगळा आहे. तिथं काही खोटं नाटक चालत नाही. इथं आपल्या इथं चालेल. काही लोकांना अन्याय होतो ना काही लोकांना, म्हणून तर दुसऱ्या कोर्टात, तिसऱ्या कोर्टात जातात, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, हे का जातात. मग आपण का करतो तसं? किंवा काही वेळेस काही वैयक्तिक भांडण जातं, आपण कोणाला तर बोलवतो ना खरं खोटं निवाडा करण्यासाठी. आता त्याच्यात पण लोक गोलमाल करतात, तो भाग वेगळा आहे. त्याच्यात डीपमध्ये जायचं नाही आपल्याला. म्हणजे कलियुगामध्ये असं होतंच, सत्याचा विजय शेवटी होतात, जसं माझा झाला आहे. मला आता 50 लाख रुपये लोन मिळतं. वय 56 आहे, 56 पॉलिसी आहेत मित्रांनो. आणि पॉलिसी करा म्हणले की लोक टाळटाळ करतात. मित्रांनो, आपण सत्य सोडून असत्याचा स्वीकार केलेला आहे, आपण त्याच्यात विजय आहे असं समजतो. बघा, चांगलं आता पटत नाही. पूर्वी 40-50 वर्षापूर्वीचा काळ बघा ना, आजचा काळ बघा ना, आता येणारा काळ बघा काय होईल. लोकांना चांगलं पटतच नाही. माझा अनुभव सांगतो, 99% लोकांना चांगलं पटत नाही. म्हणून तर 1% लोक सुखी आणि समृद्ध आहेत, आणि त्यांचा फायदाच होतो. चांगली गोष्ट केलं, तोटा कधी होईल का? तर मित्रांनो, आपलं आयुष्य संपत चाललं आहे. सावध व्हा, पैसे ठेवा. पैसे हो का, आयुष्य तर आपल्याला बँकेत ठेवता येत नाही आणि संपल्यावर वापरते ना, अशी तर सोय नाही. परंतु पैसे ठेवता येतात ना. LIC ऑफ इंडियामध्येच का ठेवायचे? कारण कुठेही पैशाची गॅरंटी नाही. जसं बँकेचं लायसन कॅन्सल केलं
आणि त्याच बँकेनं सांगितलं होतं की तुमचं काही खरं नव्हतं, ह्यांचंच ही सत्याचा विजय आहे. मी तुम्हाला इतिहासातले सुद्धा पुरावे देतो. म्हणजे रामायणामध्ये काय झालं, रामायण आहे, महाभारत आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे तुम्ही पहा जरा. सत्य माणसाला सुरुवातीला त्रास होतो, हे पूर्वीपासून आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीत शेण टाकलं, किती त्रास दिला त्यांना. आणि आता दिंडी घेऊन आपण जातो ज्ञानेश्वर माऊली म्हणून, म्हणजे हे कळायला एवढं वर्ष लागलं. तसंच आहे मित्रांनो. आता माझा व्हिडिओ जे प्रत्येकजण ऐकतील ना, त्यांनासुद्धा कळायला वेळ लागेल. इम्प्लिमेंट करा, सावध व्हा मित्रांनो. आयुष्य खातो काळ सावधान, असं एक ओवी आहे अभंगाची. आयुष्य काळ खातो सावधान, म्हणजे आयुष्य जे आहे ना, हे काळ समय आयुष्य खात असतं. आणि खाल्ल्यावर काय होतं, संपतं का नाही, जेवण केल्यावर आपण पदार्थ संपतात का नाही, तसं आयुष्य खातो. माणसाचं आयुष्य हे काळ खातो, काळ समय संपतो, येतो आणि जातो. आणि आपण बड्डे साजरा करतो. मित्रांनो, किती अज्ञान आहे. करूनही नाही, सेलिब्रेशन करा, जरूर करा मित्रांनो, पण कशाचं, चांगल्या गोष्टीचं. आता तर बघा ते मेणबत्त्या पण विजवतात. म्हणजे मेणबत्त्या कधी विजवतात, माणूस मेल्यावर. म्हणजे आपण जिवंतपणेच मारतो मित्रांनो. आपण जे ॲक्टिव्हिटीज करतो ना, त्या गुड पाहिजे. जर माहिती नसेल तर काय होतं, कुणाचं तर ऐकलं पाहिजे ना. पण ऐकून सोडून दिल्यावर काय होईल, मग न ऐकल्यासारखं होईल ना. जसं लोक पैसे कमवतात आणि संपवतात, म्हणजे न कमवल्यासारखं झालं ना. आठवण राहिली, आठवण, मी एवढे कमवत होतो, जवळ 1 रुपया पण नाही, आणि चुकीच्या ठिकाणी गुंतवत होतो. बरेच लोक चुकीच्या ठिकाणी गुंतवतात, जिथे की कसलीच गॅरंटी नसते. पहिलं आपलं फाउंडेशन मजबूत केलं पाहिजे. LIC ऑफ इंडियामध्ये फाउंडेशन मजबूत होतं. कसलं फाउंडेशन, की मी जी कमवणार आहे पैसे पुढे भविष्यात, त्याची गॅरंटी. आणि नुसती गॅरंटीच नाही, जास्त गॅरंटी. जसं तुम्ही 10,000 ठेवले की 30 लाख रुपये, बँका 30 लाख भरलेले 1 रुपया पण देत नाहीत, बंद पडतात. आणि आपल्याकडे इथे 10,000 भरले की 30 लाख रुपये. कम्पेअर करा, तुमच्या लक्षात येईल. सत्य आणि असत्यातला नेहमी आपण विचार केला पाहिजे. लोक विचार तर करतात, माहिती तर आहे, आणि असत्य घेऊन आयुष्यभर फिरतात, आणि शेवटी बर्बादी होती. आता व्यसनान लोक किती बर्बाद आहेत, किती लोक मृत्यू पावतात दारू पिऊन. स्लो पॉयझन आहे मित्रांनो, गुटखा गोवा बंदी आहे तरी केलं जातं. चुकीचे विचार, चुकीचा आहार, चुकीचं काम आणि तात्पुरता आनंद, हे फॉर्म्युला आहे सध्याचा. आनंद मिळतो. आता काही लोक तर म्हणतात व्यसन नाही केलं तर डुकराच्या जन्माला जातो माणूस. म्हणा आता ह्यांना माहिती आहे का, जन्म डुकराच्या जातो का माणसाच्या, कुणाच्या जातो, पुढचं कोण बघितलं आहे का एक्सपिरियन्स घेऊन आलेत लोक. आपल्याला असं सांगतात लोक, आम्ही पण ऐकलेलं आहे. आता मी स्वतः कुठलंच व्यसन करत नाही म्हणतात लोक. म्हणजे काय होतं, वाईटाकडे घेऊन जाणारे लोक आहेत, चांगल्याकडे घेऊन जाणारे कमी आहेत. आणि चांगल्या गोष्टी भरपूर वेळा सांगावं लागतात तरी ऐकल्या जात नाहीत. ही सध्याची परिस्थिती आहे मित्रांनो, ह्यालाच कलियुग म्हणतात. मला सांगा, इम्प्लिमेंट पण महत्त्वाचं असतं. आपण रोज जेवण करतो ना, म्हणून जिवंत आहे. गाडीत पेट्रोल टाकतो, गाडी चालते. चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट आणि सतत कंटिन्यू चांगल्या गोष्टी. प्रगती ही सातत्य प्रोसेस आहे ना मित्रांनो. थोडे दिवस करून परत विसरून जाणं, तर मग काय होईल, काय फायदा होणार नाही. तसं मित्रांनो, बचत केली पाहिजे. आपल्याला पैसे लागणार आहेत पण कोणीच देणार नाही. आपल्या यायचे पण पैसे, आता हॉस्पिटलचे पण पॉलिसी पाहिजे. आपले यायचे पैसेसुद्धा येत नाहीत ना. आपले जे येणे असतात, उसनवार दिलेले पैसे, व्याजाचं सोडून द्या, बँकेतले FD सोडून द्या. आता बँकेचे बघा, तुमचे पैसे जरी असले अकाउंटला तर काढायला टायमिंग असतो ना. आत्ता समजा आता ATMवरनं काढता येतात, फोनपे, गुगल पे, त्याला पण लिमिट आहे ना. तुम्हाला 10 लाख रुपये काढायचं तर बँक उघडल्यावर सुट्टीच्या दिवशी मिळतात का. म्हणजे आपले पैसे, आता मला सांगा, मेडिक्लेम पॉलिसी सुट्टी असते का त्याला? 24 तास ऑफिस चालू असतं. मेडिक्लेम पॉलिसी 24 तास हॉस्पिटल काय चालू असतात. मग बघा, आपली गैरसोय आपण कशी करतो. छोट्या गोष्टी असतात, आपण मेडिक्लेम पॉलिसी काढत नाही. आता काढली तर काही लोक 2-3 वर्षे भरतात, पुन्हा भरत नाहीत. त्यांना वाटलं जीवन संपलं. आता पुढे उलटं काय आहे माहिती आहे का, जसं वय वाढत तसं रिस्क वाढते. चष्मा कधी लावावा लागतो. मला सांगा, हॉस्पिटलला जास्त कोण जातं, वयोवृद्ध माणसं का तरुण? मग ह्या साऱ्या गोष्टी टेक्निकल आपण काय करू, त्याला महत्त्वच देत नाही. त्याच्यामुळे आपलं महत्त्व ऑटोमॅटिक कमी होतं, अडचणीत येतो माणूस. जसं वय वाढेल तसं इन्शुरन्स पण मिळत नाही, वाढवता पण येत नाही इन्शुरन्स. आणि बरेच लोक काही घडलं नाही म्हणून बंद करतात, असे भरपूर आहेत. LIC ऑफ इंडिया ही इन्कम प्लॅन आहे मित्रांनो. तुमचं पुढचं उत्पन्न लिहून दिलं आहे. जसं तुम्ही 10,000 भरले की 30 लाख लिहून दिलेत. आता मॅजिकल प्लॅन आहे मित्रांनो. 10,000 रुपये आपण भरले 15 वर्षे, तर 15 वर्षानंतर 21 लाख होतात.
आपले 16 लाख होतात, त्याचे 21 लाख रुपये होतात आणि 21 लाख रुपये सतत वाढत असतात. परत न भरता आपल्याला पैसे दरवर्षी मिळतात 1 लाख रुपये आणि 21 लाखाचे 22 लाख, 23 लाख, 24 लाख लाईफ टाईम वाढत असतात. म्हणजे खरा प्लॅन झाला ना, खरा सपोर्ट. काही कालांतरानं आपण रिटायर होतो का नाही, आपण काम करू शकत नाही, खर्च चालूच असतो. मग हा मोठा प्रश्न आहे का छोटा आहे? बरं, आपल्या प्रश्नाला आपण उत्तर शोधायचं का प्लॅनिंग करायचं का दुसऱ्यानी? जणू काय दुसऱ्याचंच काम असल्यासारखं लोक निव्वळ वेळ वाया घालवतात. आमचा अनुभव सांगून आम्ही थकतो. काही लोकांना प्लॅनिंग देतो, ते 2 वर्ष 1 वर्ष भरतात, सोडून देतात. मुलांच्या एज्युकेशन पॉलिसी असतात मित्रांनो. पॉलिसी म्हणजे पैशाचा करार आहे. जसं आपण कामाचा परमनंट नोकरी म्हणतो ना, एखादा व्यवसाय असेल तर आपण डेव्हलपमेंट करतो, माल जास्त भरतो, मोक्याच्या ठिकाणी दुकान घेतो, तरी गिरायकाची गॅरंटी आहे का? सिजनेबल बिझनेस चालतात ना बरेच, सिजनेबल पैसे असतात, लागतच काय आयुष्यभर पैसे लागतात ना. मग काय करावं, ते साठवून ठेवा ते कुठं. तर LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे. तुम्ही जेवढे भराल तेवढे पैसे ते पण भरतात तुमच्या नावावर आणि सिक्युरिटी मिळते. बघा, त्या सिक्युरिटीसाठी भारत सरकारसुद्धा देशाच्या संरक्षणासाठी पैसे खर्च करते. पैसे संरक्षण बजेट काढलं जातं, खूप खर्च होतो, करायला पण पाहिजे. पण ते रिफंड मिळतात का? सिक्युरिटी, ओनली सिक्युरिटी आहे ना. जसं कंपनीला वॉचमॅन असतो किंवा आपण पायात चप्पल वापरतो, ती सिक्युरिटी आहे ना. आपण रेनकोट घेतो किंवा छत्री घेतो, ही सिक्युरिटी आहे. घराला दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, ही सिक्युरिटी नाही, प्रॉडक्ट नाही. ह्याच्यावरून प्रोडक्शन मिळत नाही. आता LIC ऑफ इंडियामध्ये सिक्युरिटी पण मिळते आणि कितीतरी आता मला सांगा, 200 रुपयाचं लॉक असतं, 100 रुपयाचं आणि 1000 रुपयाचं पण त्याच्यात काय असते, क्वालिटी चांगली असल्यामुळे जास्त पैसे मोजावते. इथं तसं नाही, क्वालिटी तर जबरदस्त. भारत सरकारची संस्था आहे, पैसे 1 रुपया पण पडत नाही आणि 10,000 भरले की 30 लाख. म्हणजे किती सिक्युरिटी, किती ॲडव्हान्समध्ये दिले, किती मोठी दिले, बिग सिक्युरिटी. आपल्याकडे तसं कसं आहे, बाहेर खर्च करावा लागतो ना. जसं तुम्ही साधा चप्पल बोट घेतला आणि बाटाचा घेतला, बाटाला जास्त पैसे द्यावं लागतं, कारण बाटाचा काय फक्त टिकाऊ असतो ना. मग इथं टिकाऊ पण आहे आणि एक्स्ट्रा टिकाऊ आहे. म्हणजे किती तर 10,000 भरले की 30 लाख सिक्युरिटी आणि रिटर्न पैसे. 10,000 भरले की त्यांचे 10,000 आणि लाईफ टाईम पैसे. मॅजिकल प्रॉडक्ट आहे ना, जगामध्ये कुठल्याच इन्शुरन्स कंपनीकडनं आहे. आणि हे बंद होणार आहे, कारण बरोबर आहे ना, 15 वर्ष भरायचे ना आयुष्यभर द्यायचं, कुठल्या हिशोबात बसतं मला सांगा. त्यांना पण प्लॅनिंग करावं लागेल ना, आणि परवडणार नाही ना. बंद होतं आहे, मग घ्यायला पाहिजे. आपण ऐकून सोडून देतो व्हिडिओ. जणू काय हे आपण काय करतो, आपल्याला लागणाऱ्या गोष्टीचीच आपण तयारी करत नाही. जसं एखादं पैलवान आहे, कुस्ती खेळायची, आणि तो प्रॅक्टिसच करत नाही, डायरेक्ट जातो, तर काय होणार, पडणार. जसं एखादा विद्यार्थी अभ्यास अजिबात करत नाही, पेपर द्यायला जातो, काय होणार, नापास. शेतकरी बघा, उन्हाळ्यामध्ये शेतीची मशागत करतो, तर काय होतं, चांगलं पीक येतं ना. काय डायरेक्ट शेतकरी पेरायला जातात, त्यांचं पीकच उगवत नाही, गवतच उगवतं जास्त. हे वस्तुस्थिती आहे मित्रांनो. हे छोट्या छोट्या गोष्टी आहे, हे काय तत्त्वज्ञान नाही, परंतु छोट्या गोष्टीचं महत्त्व जास्त असतं. हे भविष्यात तुम्ही चांगल्या थोड्या गोष्टी करत गेला तर चांगली सवय लागते. जसं मला आता व्हिडिओ बनवून पाठवायची सवय आहे मित्रांनो, मला राहत नाही. व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवला की समाधान वाटतं, चांगल्या गोष्टीची सवय. आता मी जी प्रत्येक गोष्ट सांगतो ते काही चुकीची आहे का? हे कुणाच्या हितासाठी? माझं स्वतःचं डेव्हलपमेंट केलेलं आहे, विकास केलेला आहे. तुमचा व्हावा, माझ्यापेक्षा जास्त व्हावं. माझं मन स्वच्छ आहे, भावना स्वच्छ पाहिजेत मित्रांनो. घर स्वच्छ असल्यावर काय होतं, आजार होत नाहीत ना, फायदा होतो ना. तसं मन पण स्वच्छ पाहिजे. आता बऱ्याच लोकांचं मनच स्वच्छ नाही. काय लोकांना तर दुसऱ्याचं चांगलं झालं की ह्यांना त्रास व्हायला लागतो. काय होतं, खरी प्रगती थांबते याच्यामुळेच. आपण दुसऱ्याचाच केला तर चांगला विचार करायचा, नाही तर चुकीचा करायचंच नाही. कारण काय होतं, चांगला विचार केल्यामुळे तुमचं मन चांगलं. जसं मंदिरामध्ये नामस्मरण केलं तर काय होईल, आपला तर फायदा होईल, पण दुसऱ्याचा पण फायदा होईल ना. दुसरे पण करतील ना आपल्याबरोबर बघून. बघा, टाळ्या वाजवल्या ना, मंदिरात आरती चालू असेल तर एखाद्याच्या मनात नसेल तर तो वाजवतो ना दुसऱ्याचं बघून. त्यानं वाजवत नसेल तर सगळे त्याच्याकडे बघतात. मग तो काय करतो, भीतीपोटी तो पण वाजवायला लागतो, त्याच्या मनात नसतं. म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणतो आपण, वातावरण तसंच आहे बघा. आता पूर्वी लोक चांगले होते, एकमेकाकडे बघून, एकमेकाचं ऐकून, एकमेकाचा दबाव होता. आता तसं नाही, आता वाईटांचा दबाव आहे. एखादं चांगलं करत असेल त्याला दुसरं जाऊन सांगतो, कशाला केलं हे, मी केलं नाही. बघा ना, आता मी गेली 25 वर्ष झालं LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. मी कमी उत्पन्न गटात झोपडपट्ट्याने जायचं पुण्यातल्या सगळ्या. आता जात नाही मित्रांनो. का? कारण मला कळून चुकलं की काय,
म्हणजे दोष देत नाही कुणाला मित्रांनो. तिथं काय होतं, एखाद्याने पॉलिसी काढली दुसरा पिन काढतो, पण काही दिवसानंतर काय सांगतात ह्याचा काही फायदा नाही. मी कोणाला दोष देत नाही मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. कारण काय होतं, शेजारचा माणूस कसा आहे त्याच्यावर आपण पण घडत असतो. बघा आता आपण बसमध्ये जातो ना, तिथं ड्रायव्हरच्या बाजूला बसू देत नाहीत, कारण त्याला जर झोप लागली तर ड्रायव्हरला झोप लागणार, म्हणजे अख्खी बसच खड्ड्यात जाणार ना. तसं संगतीनं माणूस घडत असतो मित्रांनो. ते म्हण आहे ना, ढवळ्यासोबत पवळ्या बांधला वान नाही गुण लागला, तसंच आहे. संगत चांगली पाहिजे, संगतीनं माणूस घडतो. जसं मी म्हणलं ना, मोठ्या सोसायटीमध्ये पिंपळे सौदागर आहे, तिथं जागाचा रेट आणि बालाजीनगरच्या झोपडपट्टीमध्ये भोसरीची तिथं रेट का फरक आहे मला सांगा. जमीन तेच आहे ना, निसर्गाचीच आहे ना. तिथं लोक कशी राहतात त्याच्यावर, लोकेशनवर तुमचं व्हॅल्यू वाढतं. कारण तिथं पैसेवाले लोक, हुशार लोक राहतात तिथं, म्हणून त्या जागेची किंमत आहे ना. तसंच आपलं लोकेशन आपण बदलता येतं मित्रांनो. आपल्याला आपण नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात राहावं, तुम्हाला नक्की फायदा होईल. पूर्वी बघा चांगल्या माणसाला खूप किंमत राहायची, त्याच्यासोबत लोक राहायचे आणि मग चांगला समाज होता. आता लोकसंख्या वाढल्यामुळे काय झालं आहे, झटपट लोकांचे विचारच कसे टेम्पररी झालेत, कमजोर. जास्त फायदा कमी टाकून जास्त फायदा. आम्हाला पण म्हणतात, गेली 25 वर्ष झालं मी तीच वाक्य ऐकतोय, कमी भरायचं जास्त फायदा. मग लोक करतात ना त्या मार्गात, काय काय जातात ना, खोटे नाटे कामं करतात, मल्टी मार्केटिंग कंपनी टाकतात. जसं टोरेस्ट ज्वेलरीची कंपनी मुंबईला होती, टोरेस्ट, आता ताजं उदाहरण आहे मित्रांनो. त्याच्यात आहे ना 8 दिवसाला 7% इंटरेस्ट रेट मिळायचं, 8 दिवसाला. आणि नॅशनल बँकाचा वर्षाला 365 दिवसाला 7%. वर्षाला इंटरेस्ट जेवढं होतं तेवढं 8 दिवसाला देत होते. आणि इंटरेस्ट रेट देऊन ज्वेलरी पण देत होते. मग काय झाले, 1-2 वर्ष पैसे गोळा केले, पळून गेले. आता चांगली चांगली उच्च शिक्षित लोकंसुद्धा त्याच्यात अडकले, डॉक्टर, इंजिनियर, वकील. मला म्हणायचं आपल्याला किती ज्ञान आहे ह्याच्यापेक्षा आपण किती चांगलं इम्प्लिमेंट करतो, टिकवतो, ह्याला महत्त्व असतं मित्रांनो. सगळ्या दुनियात लोक एकापेक्षा एक हुशार आहेत, मी कुणाला कमी समजत नाही आणि मला अधिकार पण नाही तुम्हाला बोलायचा. परंतु काय घडत चाललेलं आहे हळूहळू हे मला बघवत नाही, म्हणून हा व्हिडिओ पाठवत आहे. कारण सुधारणा झाली पाहिजे मित्रांनो. आता लोकसंख्यासुद्धा भरमसाठ वाढली. आता प्रॉब्लेम आहेत का नाही. पूर्वी नोकऱ्या घरी येऊन घेऊन जायचे. बघा जुना 40-50 वर्षापूर्वीच्या लोकांना विचारा तुम्ही, ज्याचं वय आता 60 आहे, 65 आहे, 70 आहे, जे वयस्कर लोक आहेत त्यांना विचारा पूर्वीचा काळ कसा होता आणि आताचा कसा आहे. प्रेमसुद्धा होतं, माणुसकी होती, समाजाला घाबरायचे. एखादा जर माणूस चुकीचं काम करत आईवडिला सांभाळत नसेल तर लोक काय म्हणतील असं म्हणायचे. आत्ता जन्म दिलेल्या आईवडिलाचं ऐकलं जात नाही, नुसतं ऐकलं जात नाही, आईवडिलाला त्रास दिला जातो. ही वस्तू तिथे आहे मित्रांनो, मी स्वतः डोळ्यानं पाहतोय. पण काही बोलू शकत नाही, हा पर्सनल मामला आहे ना. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक घर असतं ना, त्याच्यात आपण बोलू शकतो. आणि बोललं तर काय होतं, आता राग येतो लोकांना. आता हा व्हिडिओसुद्धा ऐकून काही लोकांना राग येईल बघा. त्याचं कारण सांगतो, खरं पटत नाही आणि करत नाहीत ते, मध्ये डोक्यामध्येच बसत नाही त्यांच्या त्या फ्रेममध्ये. आता म्युच्युअल फंड, आता तरुण मंडळी आहे ना मित्र, म्युच्युअल कुठली गुंतवणूक वाईट नाही मित्रांनो, पण थोडं काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे कसं जास्त देतात. आपण काय म्हणतो, जास्त देता म्हणजे की बाकीचं काही बघतच नाहीत. मग लोक 2-3% जास्त मिळते म्हणून गुंतवणूक करतात, अख्खं भांडवलच बुडून जातं ना. त्या कॉपरेटिव्ह बँका, पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या कितीतरी बंद पडतात ना. नावं बदलू मार्केटमध्ये येतात मित्रांनो. एक कंपनी बंद झाली मल्टी मार्केटिंग कंपनी, तर दुसरं नाव वेगळं करून तर समृद्ध जीवन एक होतं बघा. म्हणजे नावं बदलू येतात ते मार्केटमध्ये आणि आपल्याला फसवून जातं. त्याचं कारण आहे आपण बेसावध आहोत, आपल्याला लालच आहे, जास्त पैसे पाहिजेत. आपण विचार करतो की जास्त कसा देईल, तुम्ही तर जास्त पैसे देता कुणाला. आपल्याहून सगळं जग ओळखलं पाहिजे. कुठं तर ह्या चुका होतात मित्रांनो, त्या होऊ नये म्हणून मी एक आठवण म्हणून तुम्हाला सतत बोलत असतो मित्रांनो. काही सत्याचा विसर पडलेला आहे लोकांना आणि खोटं ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि ते कंटिन्यू केलं आहे. जसं आता एखादी व्यक्ती 20-25 वर्षाची असते, 20-22 वर्षाची, नुकतंच बिझनेस करतात किंवा नोकरीला लागतात चांगल्या सरकारी प्रायव्हेट कंपनीमध्ये मोठ्या, तर त्यावेळेस काय करतात, म्युच्युअल फंड करतात, SIP. करू नये असं नाही, SIPमध्ये कसलीच गॅरंटी नाही ना. कंपनी सांगतात ना, सब्जेक्ट टू मार्केट, सगळे टर्म अँड कंडिशन काळजीपूर्वक वाचा, रीड केअरफुली म्हणतात ना. आणि आपण काय करतो, वाचून त्याचा वेगळा अर्थ घेतो, गॅरंटेड एवढे पैसे मिळतात तेवढे. मग आता श्रीमंत झाले असेल तर दाखवा ना मला काही लोक म्युच्युअल फंड SIP श्रीमंत झालेले उदाहरणं द्या तुम्ही. मी तर एक पण पाहिलेलं नाही, कारण ते टिकतच नाही ना. गरज मार्केट वाढलं तर काय होते, नेहमी तणावाखाली असतात ते लोक. काही लोक सुसाईड पण करतात, भरपूर मी स्वतः पाहिलेलं आहे.
कारण तुम्ही प्रॉडक्टच धोकादायक घेताय ना, तुम्हाला पण माहिती आहे. परंतु आपण वरवरनं काय करतो, मनात 2 विचार असतात, एक चांगला आणि वाईट. आपण चांगल्याला दबवतो, वाईट विचाराचा विजय होतो ना. आता प्रत्येक माणसाला चांगले वाईट विचार येतात ना, मनाचं काम आहे विचार करणं. परंतु कुठले आपण कंटिन्यू करायचे, कुठले विचार आपण प्रत्यक्षात अंमलायचे आणि कुठले आणायचे नाही, प्रत्यक्षात अंमलात प्रोसेस करायची, हे आपल्यावर आहे ना. जसं कोर्टामध्ये आरोपी, गुन्हेगार आणि ज्यांनी गुन्हा केला तो पण ज्याच्यावर झाला आहे, तो दोघंही भांडत असतात ना. शेवटी निकाल काही दिवसाला दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन दिला जातो का असंच दिला जातो. तसं मनामध्ये पण तसंच होतं. एखादी गोष्ट करावी का करू नये असा एक विचार चाललेला असतो आणि त्याच्यामध्ये चुकीच्या विचाराला आपण सँक्शन देतो, प्रोसेस करतो आणि कंटिन्यू करतो आणि ग्रोथ करतो, त्याची वाढवतो. म्हणूनच बघा, आता LICच्या पॉलिसीला घ्यायला लोक टाळटाळ करतात आणि म्युच्युअल फंड, SIP, शेअर मार्केट कुठं पण लगेच गुंतवतात. कुठलीही गुंतवणूक चांगली आहे मित्रांनो, परंतु त्या गुंतवणुकीमध्ये टिकणारी पाहिजे आणि जर जास्त इंटरेस्ट मिळतात तर का मिळतं ह्याचं आपण तपास केला पाहिजे. कुठल्या बेसवर देतात ते पुरावेसुद्धा जोडतात, म्हणून तर लोक फसतात. आता पॅन कार्ड क्लब होतं, तिथं म्हणतात आम्ही हॉटेलमध्ये पैसे टाकतो, भरपूर प्रॉफिट मिळतो आणि तुम्हाला वाटून देतो. असं झालं आहे का कोणी आत्तापर्यंत? तसं टाटा बिर्लानं जी गाड्या काढल्यात गोरगरिबाला बसण्यासाठी का विकण्यासाठी? बिझनेस आहे ना मित्रांनो. बँका लोन देतात, कोणाला देतात? इंटरेस्ट घेतात का नाही? ह्या बिझनेसमध्ये आपण क्रश होतो ना, आपण चुकीचा विचार करतो ना, त्याची बाजू, त्याची वकालत करतो आहे. काही लोक बघा खोट्या गोष्टीची वकालत करतात, तेच चांगलं आहे पटवून दाखवतात. जसं मी सांगतो नेहमी, एखाद्या टोपलीमध्ये 20 कांदे आहेत, एक कांदा नासला आहे तर 19 कांदे एकत्र होऊन त्याला रिपेअर करू शकत नाहीत. हे निसर्गाचा पण नियम आहे. एक कांदा सगळ्याला नासवेल, तसंच आहे. आता तेच चाललेलं आहे कलियुगामध्ये. तुम्ही चांगलं सांगायला गेलं तर तुम्हाला अडवणारे लोक भरपूर आहेत. जसं ज्ञानेश्वर महाराजाला अडवलं की, ज्ञानेश्वर महाराज देवाचे अवतार होते, त्यांनी जगाच्या कल्याणासाठी त्यांनी कार्य केलं आणि त्यांनाच किती अडथळे आली, त्यांना किती थांबवायचा प्रयत्न केला, त्यांना किती अडवणूक झाली त्यांची. त्यांच्या भिक्षा मागा गेलं तर झोळीमध्ये शेण टाकलं आणि कळायला एवढे वर्ष लागला तर दिंडी घेऊन जातात मित्रांनो. तसं ना, वेळीच कळायला पाहिजे तर फायदा होतो, नुकसान होत नाही. जसं म्हातारपणी बचतीचं महत्त्व कळून उपयोग आहे का? तर आमच्याकडे येतात काही लोक, आम्हाला पॉलिसी द्या म्हणतात. त्यांचं वय संपलेलं असतं किंवा कोणाचा ॲक्सिडेंट झालेला असतो, इन्कम बंद झालं असतं, त्यांचं हॉस्पिटलचा खूप खर्च झालेला असतो. असे लोक येतात, डिफॉल्ट लोक, आणि मग विनवणी करतात, विनंती करतात. तसं काही करता येत नाही मित्रांनो, आणि आम्ही करत पण नाही आणि करू पण नाही कधी. खोट्या माणसाचं तर अजिबात ऐकून घेऊ नये, कारण तो तुम्हाला बिघडवलं. जसं कांदा, एकच कांदा असतो, 19 चांगले आहेत, एक कांदा सगळ्याला बिघडवतो, परंतु 19 रिपेअर करू शकतो. तसंच आहे. आपण चुकीच्या गोष्टी कधी ऐकायच्या नाहीत, करायच्या नाहीत, त्याच्या संपर्कातच राहायचं नाही. कारण एखाद्या माणसाला, आता आम्ही पण पाहिले काही उदाहरणं, पैसे सारखं मागतात. त्यांना म्हणलं अहो माझ्याकडे पैसे नाहीत, मला तरी मागतात, द्या की म्हणतात. म्हणजे कसं होतं माहिती आहे, जसं ॲड आहे बघा, फेअर अँड लवलीनं गोरा होतो चेहरा, होत नाही, परंतु ॲड सतत केल्यामुळं काय होतं, प्रेशर येतं ना लोकांना. फेअर अँड लवलीनं रंग गोरा होतो, हे ॲड आहे, किती वर्षापासून लोक वापरतात का नाही. मग हे काही काळे लोक आहे ते वापरू अजून काळे झाले, पण गोरे झाले का? म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही वापरल्यानंतर सुद्धा तुम्हाला कळालं ना. शेवटी कळण्यापेक्षा अगोदर कळणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना शेवटी कळतं. जसं काही लोकांना पैशाचा प्रॉब्लेम आहे. आता काही लोकांच्या मेडिक्लेम पॉलिसी नसतात. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले की डॉक्टर काय म्हणतात, मेडिक्लेम आहे का? कशासाठी म्हणतात ते? त्यांची काळजी नाही, त्यांना काय करायचं नाही तुमच्याशी. फक्त त्यांना जे पैसे भरायला हवायचे काउंटरला का मेडिक्लेम प्रोसेस करायचं, कारण पैसे भरावं लागतात ना ॲडमिट केल्यावर, त्याच्यासाठी ते म्हणतात. मग ह्यांना वाटतं, मग हे पळत येतात आमच्याकडे पॉलिसीकडला. असं होत नाही कधी मित्रांनो. जसं प्रवासाला आपण जाताना अगोदरच सगळी तयारी करून गेलं तर काय होईल, ही जीवन प्रवास आहे. आपण जर गावाला कुठं टूरला जायचं असेल तर आपण किती तयारी करून जातो. पैसे नसेल तर उचने घेतो, बुकिंग अगोदर करतो, कुठं जायचं हे ठिकाण ठरलेलं असतं, किती दिवसाचा मुक्काम आहे, सगळं प्लॅनिंग करतो का नाही. आणि घरच्याला सुद्धा पैसे ठेवून जातो. तसं हा जीवन प्रवास आहे. इथं प्लॅनिंग, विदाऊट प्लॅनिंग कसं सक्सेस होईल? प्लॅनिंगच नसतं. आता बरेच लोक काय करतात, पॉलिसी आहे ती बी बंद करतात. आम्ही म्हणलं पैसे लागणार उद्या, कसं होईल तुमचं, बघू जसं होईल तसं होईल म्हणतात. म्हणजे तुम्हाला माहिती असून तुम्ही चुका करताय. पैसे लागणार हे सगळ्याला माहिती आहे, तरी ठेवले जात नाहीत. कसं ठेवून वापरा. जसं प्रोसेस केल्यावर काय होतं, त्याचा फायदा जास्त होतो ना. जसं एखादं कच्चं तेल काढलं, पेट्रोल डायरेक्ट वापरता येत, त्याला प्रोसेस करावं. तसंच आहे शेतकरी बघा, प्रोसेस करतो. कुठलं, जमिनीत 1 किलो ज्वारी पेरतो आणि 100 किलो काढतो. ही प्रोसेस इन्क्रीज होते ना.
जसं पाऊस पडल्यावर आपण काय करतो, पाणी अडवतो ना, आणि अडवल्यावर त्याला अजून प्रोसेस करतो, म्हणजे ते डायरेक्ट पाणी वापरण्याऐवजी शरीराला फायदा व्हावा म्हणून फिल्टर केलं जातं. अनेक गोष्टी आहेत ना. तसं प्रोसेस केल्यावर तुमचा फायदा होतो, पण प्रोसेसच करणे आपण डायरेक्टच संपून टाकतो. बघा ना, किती तर लोक आलेले लोकाला आजच्या काळात आहे ना मित्रांनो, पैसेच पूर्ण झालेत लोकाला. इन्कम आता पगार वाढला आहे का नाही, बरोबर आहे, मग पगार वाढून इन्कम पुरत नाही म्हणजे आपण कुठं तर जसं पाऊस भरपूर पडून पाणी प्यायला नाही, म्हणजे धरण अडवलं नसेल, धरण नसेल, पावसाळ्यात धरणाचं बंद केलं नसेल, हे चुका आहेत ना. आणि त्या चुका दुरुस्त होण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे ना. आपण काय करतो, पैसेच ठेवत नाही, कसे वाढणार, आणि पैसे कमवायचं वय पण संपून जातं आणि सगळीकडनं दिवाळं निघतं. मित्रांनो, काय होतं, आपण जे काम करतो आणि विचार करतो ते विचारच आपल्याला चुकीचा असेल तरीसुद्धा आपल्याला तो खरा वाटतो, आणि तसंच आपण करतो, रिपीट करतो. आता बघा, काही काही लोकांकडे जे पॉलिसी आहेत ना, तर माझे स्वतःच्या 56 पॉलिसी आहेत, मी सतत पॉलिसी वाढवत असतो. चांगली सवय आपण लावून घेतली पाहिजे ना. आता लोक जे आहे ती तोडणारे पण आहेत, काही काही बंद करतात पॉलिसी, ते करतच नाही, आणि ते नुसतं बसत नाहीत, दुसऱ्याला सांगत फिरतात, बघा माझ्या होत्या ती बंद केल्या, तुम्ही कशाला चालू केली. बिघडवणारे लोक लय आहेत तुम्हाला, आणि एक बिघडवणारा 1000 जणांना बिघडवू शकतो. जसं एक कांदा खराब झाला आहे, 19 चांगले आहेत, 19ला रिपेअर करू शकत नाही, 20 कांदे आहेत एका टोपलीत. तसंच आहे मित्रांनो. आता हे खराब करणारे थोडेच लोक असतात, परंतु हे सगळ्याला खराब करून टाकतात. सगळीकडे चांगलं चुकीचं सांगत फिरतात आणि ऐकतात पण लोक. कारण ते का ऐकतात त्याचं कारण सांगतो, त्यांना तात्पुरता दिलासा मिळतो ना. आता पैसे तुम्हाला जर ठेवायचे म्हणजे तुम्हाला त्रास होणार ना, खर्चायला कमी मिळणार, गैरसोय निर्माण होणार. मग आपल्याला गैरसोय नाही पाहिजे ना. आताच्या सध्याच्या लोकांना लक्झरी जगायची, म्हणून कुठल्याही खर्चावर धूमधडाक्यात चालू आहे खर्च. आणि कंपनीला काय ॲड करतात, जसं मॉलमध्ये बिग बाजार, डीमार्ट, कुठं पण जावा तुम्ही, स्टार बाजार, तिथं कसं डिस्प्ले लावलेला असतो, वस्तू बघितली की मनात घ्यावीशी वाटते, मन राहत नाही ना, मनावर नियंत्रण नाही ना. तसं गाडीवर नियंत्रण नसल्यावर ॲक्सिडेंट होतात का नाही, तसंच ॲक्सिडेंट ह्याच्यामुळेच होतात. स्वतःच्या मनावर कंट्रोल नाही मित्रांनो, राहिलं नाही. आग लावणारे लोक लय आहेत, कारण सांगतात हे घ्या ती घ्या, असं करा तसं करा, आणि आपण त्याच्यासोबत हां म्हणतो, हांजीची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळं मग हे सगळे असं बनत चाललेलं आहे. बचत करायला सांगणारे लोक फार कमी आहेत, खर्च करायला लावणारे भरपूर आहेत, आणि चुकीच्या गोष्टीकडे माणसाला जायला चांगलं वाटतं. जसं आता मी म्हणतो ना, व्यसनं केली जातात, गोवा गुटखा दारू पिली जाते, तंबाखू खाल्ली जाते. ह्याचं काय ट्युशन क्लास आहे का? आहे का? दारू प्यायचा क्लास, चोरी करायचा क्लास आहे का? तंबाखू खाणी, कशी खावी तंबाखू, हे क्लासेस आहेत का? मग हे कुठून करतात लोक? हे लपूछपू करतात. कारण वाईट गोष्टी माणूस, चोर पण लपत छपत येतो का नाही, का बँड वाजवत येतो मी तुमच्यात चोरी करणार आहे म्हणून. रात्रीच येतो चोर, दिवसा येतो का? आणि चोरी प्रॅक्टिस करून येतो ना तो. एखादी वस्तू आपल्याच घरातली आपल्याला सापडत नाही, पण चोराला कसं सापडते, तो त्याच्यात एक्सपर्ट बनतो, प्रॅक्टिस करतो, रेकी करतात लोक, आणि नंतर कार्यक्रम करतात. म्हणजे दुष्यकृत्य, मनातले वाईट विचार, त्याच्यातनं ते संपून जातात. कुठला चोर म्हातारपणापर्यंत जगतो मृत्यू पावतो? कधीच नाही. आणि समाधान नसतं ना. ते पैसे आहे ना, त्याला मेहनत केलेली नसल्यामुळे त्याला तो, बघा कुठलेही चोर शेवट पण, आणि कधी ना कधी त्याची सजा मिळतेच तुम्हाला समजा. आणि आपल्या समजा कोर्ट न्यायालयानं जरी नाही सजा दिली तर निसर्ग नक्की सजा देतो त्याला. बघा, म्हणजे कर्माचं फळ हे कुणी ना कुणी मिळत असतं, मिळणारच. समजा तो जरी काही इकडं तिकडं करून तो जर कोर्टातनं सुटला तरी पण त्याला निसर्ग सजा देतो मित्रांनो. निसर्गात ताकद आहे, सच्चाई आहे, फक्त वेळ, पेशन्स नसतात लोकांना. आता काही काही लोक चांगलं काम करणार म्हणतात, आम्ही चांगलं वागून आम्हाला त्रास होते. मित्रांनो तसं नाही, एक दिवस नक्की येणार. हे रामायण महाभारत, आपण ज्ञानेश्वर महाराजाचं उदाहरण बघितलं. बघा, इतिहासातले आपले थोर पुरुषांनी किती त्रास झाला. काही काही लोकांनी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी फासावर चढले, इंग्रजांनी त्यांना फाशी दिली होती ना देशासाठी, स्वातंत्र्यासाठी. आपल्याला 5-2 हजार रुपये ठेवा म्हणतं, आपण नाना प्रकारची कारणं सांगून येणारला पळवून लावतो, आणि आपल्याला वाटतं आपण जिंकलो. मित्रांनो, हे काय चाललेलं आहे? आपण लढाई करण्याच्या अगोदर जिंकलो असं वाटतं आपल्याला. म्हणजे आम्हाला आमचा अनुभव सांगतो, आमचे फोन उचलले जात नाहीत, आम्हाला टाळटाळ केली जाते त्यांच्या नावावर, कारण आमचं कार्यच आहे चांगलं सांगणं. आम्ही तेच सांगत असतो. आणि परत परत का सांगतो, जसं परत परत व्हिडिओ तुम्हाला पाठवले की आठवण राहावी.
जसं रोज रोज आपण आंघोळ करतो ना, घाण किंवा घरातला कचरा रोज रोज काढतो का नाही आपण, कारण काही चुकीच्या गोष्टी माणसाच्या मनावर बिंबतात, ते बिंबू नये आणि आपली हे जे चांगलं सत्य आहे हे पुढे गेलं पाहिजे म्हणून आम्ही सतत व्हिडिओ पाठवतो. सतत आपण रोज आंघोळ करतो ना, घरातला कचरा काढून टाकतो. काही एखादा येडा माणूस तर कचरा गाडीतला घरात आणून टाकतो का? तसं हे विचाराचा कचरा आहे मित्रांनो. हे चुकीचे विचार असतात आणि ते चांगले दिसतात चकाकीला. जसं बेंटेक्स असतं बघा, त्याला वरून सोन्याचं पाणी लावलेलं असतं आणि आपल्याला वाटतं सोनंच आहे. म्हणजे कसं झालेलं आहे आता हे कलियुगामध्ये असंच घडतंय मित्रांनो. जवळपास आम्ही सगळीकडे पाहतोय. आता LICचा पूर्वी असे लाईफ टाईम पैसे मिळायचे प्लॅन नव्हते मित्रांनो. 15, 20, 25 मी स्वतः 45 वर्ष मुदतीची पॉलिसी विकली आहे का डॉक्टरना. डॉक्टर तो हुशार असतो ना, कारण त्यावेळेस असे प्लॅन नव्हते. आता आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे. ती पण इंटरेस्ट रेट किती आहे? 8%. सेव्हिंगला कोणी 8% देतं का? आणि 15 वर्ष भरल्यानंतर 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. जसं मला ना प्रोसेस केल्यानंतर फायदा होतो, तसं LICत पैसे ठेवून वापरा ना तुम्ही. आता तिथं पण लोक काय करतात, चुकीचं डोकं लावतात. काही लोक म्हणतात आमचेच पैसे आम्हाला व्याजाने देता का? मित्रांनो, तुम्ही 10,000 भरले की तुम्हाला 30 लाखावर 15 लाखावर इंटरेस्ट बोनस दिलं जातं. म्हणजे किती होतं? तुम्ही 1,20,000 प्रीमियम भरता तुम्ही वर्षाचा, महिन्याला 10,000 ना, तुम्हाला 1.5 लाख रुपये बोनस दिला जातो. म्हणजे डबल झाले ना. परत 30 लाखाचा इन्शुरन्स. हे बेनिफिट आपण बघत नाही. मग तुम्ही जे पैसे भरता ते काही लोक म्हणतात आम्हाला आमचेच पैसे आम्हाला व्याजाने देतात का, आम्हाला व्हिडिओ बनवता का. म्हणजे खरं खोटं पटण्यासाठी किती डोकं लढवतात लोक आणि खऱ्याला दबवतात. हे कुठंही सगळीकडेच चालत आलं इतिहासापासून. सत्य माणसाला दबवलं जातं म्हणून तर प्रॉब्लेम आहेत ना. लोकसंख्या पण त्यानंच वाढली ना. आता पूर्वी लोक काय म्हणायचे, जास्त मुलं असले की जास्त इन्कम होतो, जास्त फायदा होतो. मित्रांनो, मुलं 20-22 वर्षाची कमवूपर्यंत तुम्हाला खर्च करावा लागेल ना. बिझनेससारखं आहे ना, व्यापार आहे ना. तुमच्याकडे पैसेच नसतात म्हणून तर मग सगळे डॉक्टर, इंजिनियर, वकील, सायंटिस्ट बनत नाहीत. पैसेच नसतात शिकायला. आणि 2 गोष्टी आहेत ना, पैसेही नसतात आणि एखाद्याला पैसे दिले ती बी शिकत नाही, कारण कष्ट करायची तयार नाही. वातावरण कसं आहे एकंदरीत सगळं समाजातलं बिघडत चाललेलं ना. बघा, चांगल्या गोष्टीला लोक सहकार्य करतात का? बघा ना, तुम्ही पैसे देऊन बघा. साधी गोष्ट सांगतो, तुम्ही तुमच्याकडे 10-10 हजार रुपये 10 नातेवाईकाला देऊन बघा. कुणी आणून देतं का घरी? तुम्हाला पैसे देतात आणि चहा पाजतील, पुन्हा शिवा देतील. ही वस्तू तिथे आहे. हे सगळीकडे असं वातावरण बिघडत चालले. आणि काही लोक तर समजा एखाद्याचे पैसे घेतले तर त्याला जाऊन सांगतात देऊ नको म्हणून. म्हणजे बिघडवायचं काम करतात लोक. आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे तसं. एखाद्यानं पॉलिसी एखाद्याला विकली ना, दुसऱ्याला जाऊन सांगतो ती पॉलिसी चांगली नव्हती, ती कशाला घेतली, असे सांगणारे पण लोक आहेत मित्रांनो. पण आपल्याला कळायला पाहिजे कोण चांगलं सांगते. कारण शॉर्टकट जे असतं ना, जसं ओव्हरटेक करणारे बघा, ओव्हरटेक करणारे पुढे तर जातातच, पण एक दिवशी हॉस्पिटलमध्ये किंवा स्वर्गात. कधी घरी जातात, कधी हॉस्पिटलमध्ये जातात, कधी स्वर्गात जातात. कधी कुठं जाणार हे माहीत नाही. ते जाणाऱ्याला पण ओव्हरटेक करणाऱ्याला पण माहीत नाही. ओव्हरटेक बघा, गाडीला ओव्हरटेक करतात रोडवर, आपण पाहतो ना, सुसाट जातात. मला सांगा, पेशन्स नाहीत राहिले. सिग्नलसुद्धा तोडले जातात. सिग्नलवर ट्रॉफिक असताना, ट्रॉफिकवाला पोलीस असताना सुद्धा त्याच्यासमोर सिग्नल तोडलं जातं. मग ते कॅमेरे पण आहेत ना, काय त्याच्यात कॅमेऱ्यात दंड बऱ्याच वेळा भरतात, अजून पळतात. म्हणजे काय स्पर्धाच लागलेलं आहे चुकीचं करायसाठी. आम्ही डोळ्यांनी पाहतो त्यावेळेस आम्हाला खूप वाईट वाटतं. आणि आम्ही आता प्रबोधन, आता बघा ही व्हिडिओ का बनवतो आहे आम्ही, कारण ऐकायला वेळ नाही. आम्ही सांगायला तर वेळ आहे आम्हाला, आम्ही काढतो वेळ, परंतु ऐकायला वेळ नाही लोकांना. मग त्यांच्या वेळेनुसार ऐकतील म्हणून हा व्हिडिओ पाठवते. चांगल्या गोष्टी मित्रांनो, हे स्वतःच्या हितासाठी, समाजाच्या, देशाच्या, सगळ्यांच्या कल्याण होतं. आता एवढंच पुण्य करण्याची गरज पडलेली आहे. कारण आता तपश्चर्या करायला तर कुणाला वेळ नाही, परंतु कमीत कमी चांगलं वागलं तर पुण्य होईल असं माझं मत आहे. जीवनाचं सार्थक होईल. कारण तुमचं चांगलं करण्यामुळे कुणी तर चांगलं करेल, त्याचं कल्याण होईल आणि तुमचं तर होईलच होईल. आणि तुम्हाला सवय लागली तर काय होईल, तुमचं नुकसान कधी होणार नाही, फायदा होईल. जसं पैसे ठेवत गेल्यावर काय होईल, पैसे वाढत जातील ना. आणि खर्च करत गेल्यावर काय होईल, संपून जातील. मग तेच चालले ना. आता पैसे खर्च करायला धुमधडाक्यात कर्ज घेऊन, उसलमार घेऊन, व्याजानं काढून. आता मला सांगा, 20,000चा मोबाईल घेतला तर 40ला विकतो का? आपण घेतो ना 20,000च्या मोबाईलला 5,000 इंटरेस्ट भरतो आपण, 25,000 येतो. ते व्यवसाय जर करायचा असेल, काही कमवायचं असेल तर लोन ठीक आहे ना. खर्च करायला लोन काढल्यावर कसं होईल? म्हणजे आयुष्य पण खर्च होत चालले, संपत चालले, पैसे संपत चाललेत. म्हणजे शेवटच्या स्टेजला काय होईल, दिवाळच ना. मग असं होऊ नये म्हणून प्रॉडक्ट घ्या मित्रांनो. आताच्या सध्याच्या कलियुगामध्ये असे 2 प्रॉडक्ट आहेत, 2 हत्यार आहेत तुम्हाला लढण्यासाठी.
कारण लढाई करताना हत्याराशिवाय माणूस लढू शकत नाही. नाहीतर किती तज्ञ असेल, किती तरुण असेल, तर सीमेवर समजा 2 देशाचं युद्ध आहे आणि एक डायरेक्ट माणसं जाऊन उभारलीत, त्यांच्याकडे हत्यार नाही, काही नाही, आणि एकाकडं नवीन नवीन तंत्रज्ञान आहे, विमान आहेत, हेलिकॉप्टर आहेत, वेगवेगळे त्यांच्याकडे रायफल आहे, सगळं गन आहेत, सगळं आहे, आणि ह्यांच्याकडे काहीच नाही, तर कुणाचा विजय होईल? ज्याच्याकडं हत्यार आहे त्याचं ना. तसंच आहे, जीवन प्रवास चालू आहे मित्रांनो. त्याच्यात 2 हत्यार आहेत ना तुमच्याकडं, आणि असे ब्रँडेड हत्यार आहेत, आणि त्या हत्यारावर खर्च पण करायचे नाही, फुकट मिळतात. LIC ऑफ इंडिया इन्कम कॉन्ट्रॅक्ट आणि स्टार हेल्थ मेडिक्लेम पॉलिसी. तुम्हाला जीवनातलं जे संकट, आर्थिक संकट संपवायचं असेल तर दोन्ही हत्याराशिवाय तिसरं काहीच नाही तुमच्या हातात. तुम्ही हत्यारं न घेता जर जगाल तर तुम्ही बर्बाद व्हाल. आता किती तर लोक होतात ना, त्यांना पॉलिसी पण मिळत नाही आणि दवाखान्यात कमवलेले पैसे संपून कमवले आणि गमवले. बरोबर राईट वे असं चाललेलं आहे ना बऱ्याच जणांचं. काही लोक, मुठभरच लोक श्रीमंत का होतात? श्रीमंती गरिबी हे आपण केलेलं कर्माचं फळ आहे. जाती धर्माचं नाही, वर्णाचं नाही, प्रांताचं नाही, लिंगभेद नाही, कुठलंच नाही. श्रीमंती गरीब ही तुमच्या कर्माचंच फळ आहे मित्रांनो. तुम्ही चांगलं सतत कराल तर चांगलं होतंच, हे तर आम्ही पेपरवर लिहून देतो. आपण करत नाही आणि लोक करत तर नाहीत, काही लोक ते गप्प पण बसत नाहीत, दुसऱ्याला चुकीचं सांगतात. एखाद्यानं पॉलिसी केलं असं, ते एखादा पॉलिसी केलं त्याला माहीत नसतं, त्याला आवडत नाही, पटत नाही, तो दुसरा सांगतो कशाला केली आहे, हे घे माझा पुरावा, मी नाही केली, आणि केली तर मी बंद केली. मित्रांनो, किती वाईट काळ तयार होत आहे मित्रांनो. गांभीर्यानं दखल घेण्याची गरज आहे. एखादा ऐकत नसेल तर सोडून द्या. आपण एखादा 10-20 कांदे आहेत, एक नासला तर त्याला वेळीच नाही काढलं तर सगळे नासून जातात ना. मग तसं चालाय, समाज हा पोखरत चाललेला आहे. अरे मला सांगा, खर्च बेभान करतात ना लोक. क्रेडिट कार्ड होतं का पूर्वी? आता एक नाही, आता बरेच लोक घेतात क्रेडिट कार्ड. घेऊ नये असं नाही माझं म्हणणं, पण चुकीचे पावलंच उचलता कामा नये मित्रांनो. त्याच्यात आपलाच घात होईल आणि आपल्यासोबत समाजाचं पण नुकसान आहे. कारण अनुकरण करतात ना लोक. आता एक बार समजा एखादी दारू पिलेलं बघून दुसरा दारू पितो, थोडी पितो, परत परत वाढव जातो, परत परत किती पिलं तर त्याला चढत नाही, बर्बाद होतो ना माणूस. सरकारचे कायदे पण आहेत, परंतु मित्रांनो कायद्याच्या पळवाटा काढल्या जातात. लोक अंधारात लपू दारू पितात, आम्ही पाहिले, गुटखा गोवा खातात. मित्रांनो, आहार चांगला का पाहिजे? आहारावर विचार आहेत आणि विचारावर कर्म आहे, कर्मावर फळ आहे. हे एकमेकावर डिपेंड असतं ना. जसं शरीराचा एखादा पार्ट खराब झाला दुसरा ऑटोमॅटिक. जसं गाडी बिघडली, आपण लवकर दुरुस्त नाही केलं तर काय होईल? ते अजून बिघडणार, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, चौथा पार्ट. जसं पंक्चर झाले गाडीनं, आपण तसंच चालवलं तर काय होईल? टायर पण खराब होतं किंवा मधलं ट्यूब खराब होतं. नुकसान वाढत जातं ना. वेळीच रोखलं तर फायदा होतो. मित्रांनो, अशी उदाहरणं भरपूर देण्यासारखी आहेत. LIC ऑफ इंडियाची लाईफटाईम पॉलिसी आहे. पूर्वी अशी लाईफटाईम नव्हती. आयुष्यभर पैसे मिळतात, आयुष्यभर इन्शुरन्स, आणि 4 बेनिफिट कंटिन्यू मिळतात न देता पैसे. तुम्ही इन्शुरन्स कवर नॅचरल वाढतं, दरवर्षी पैसे भरायचे बंद झाले, 15 वर्ष पैसे भरायचे. नॅचरल वाढतं, ॲक्सिडेंट वाढतं, आणि दरवर्षी पैसे मिळतात आणि भरलेले वाढतात. आयुष्यभर पैशाचा आधार आहे. ही पॉलिसी घ्या आणि मेडिक्लेम पण करा, कारण दोन्ही गरजेचे आहेत. कलियुगामध्ये तुम्हाला लढण्यासाठी, जीवन प्रवासामध्ये, जीवनाचा हा प्रवास चालू आहे, त्यामध्ये तुम्हाला एक शस्त्र आहेत आणि विनामूल्य मिळतात. त्याला पैसे द्यावं लागत नाहीत. उलट आम्ही तुम्हाला सांगायला येतो, आम्ही मदत करतो. एवढं सगळं चांगलं असून टाळाटाळ करू नका. फक्त ह्याच्यात तुमचं टाळलात तर तुमचं नक्की नुकसान होणार. फक्त वेळ आलेली नाही, आणि वेळ आल्यावर तुम्हाला हे करता येत नाही. कारण निरोगी प्रकृती पाहिजे आणि वयात पण बसलं पाहिजे, नंतर पैसे भरले पाहिजे. 3 कंडिशन असतात. आणि आपली निरोगी प्रकृती राहील का नाही उद्या सांगता येत नाही. वय तर वाढत चालले, म्हणजे ह्याच्यापासून आपण दुरावत आहोत. आणि एक दिवस आपल्याला हे मिळणार पण नाही. आणि मग पिढ्यानपिढ्या लोक अडचणीत का आहेत पैशाचा? कारण ही सायकल तयार होतं दुष्टचक्राचं. त्याच्यात आपण बर्बाद होतो, आपण क्रश होतो, आणि आपण पुढच्या पिढीला वारसा देतो. बरेच लोक बघा, लोन असतं ते एक्सपायर झालं, त्यांचे मुलं फेडतात, त्यांचे परत मुलं फेडतात. लोनवर लोन काढलं जातं, कारण ते फिटतच नाही ना. व्याजच एवढं असतं की त्याच्यामध्ये इंटरेस्टच जातं, फक्त मुदल तर जातच नाही. मित्रांनो, चक्रामध्ये अडकण्यापेक्षा पहिलं आपण काळजी घेतली पाहिजे, चांगला विचार ठेवला पाहिजे, आपल्या हितासाठी गरजेचं आहे. आणि दुसऱ्याला सांगायचं, नाही ऐकलं, पण आपण बिघडायचं नाही ना. बरेच लोक तसं ऐकून बिघडतात. काही जण पॉलिसीच करत नाहीत, आणि ह्यांनी त्यांना सांगितले की ते म्हणते मी केली नाही, कशाला करतो, बंद करून टाक. म्हणजे आपल्याला सगळे संकटात खेचणारे लोक आहेत, बाहेर काढणार कोण नाही. आणि बाहेर काढण्यासाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, इम्प्लिमेंट करा चांगल्या गोष्टी, त्याच्यातनं नक्की फायदा होतो. हे पेपरवर लिहून आहे. हॉस्पिटलची पण पॉलिसी, कधी आपल्याला किती खर्च लागेल सांगता येते का?
आता काही लोक म्हणतात बघू नंतर, आम्ही तरुण आहे. ॲक्सिडेंट तुम्हाला सांगून होणार आहे का? किती मोठा छोटा. आणि ॲक्सिडेंट करणारा माणूस पळून जातो, त्याला कोर्टात खेचावं लागतं. तोपर्यंत तुम्हाला ट्रीटमेंट द्यायला तर जीव जाईल ना. बऱ्याच वेळेस रोडवर असं होतं ना, वेळेला ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे कितीतरी लोकांचा जीव जातो. मग मेडिक्लेम असेल तर लगेच ट्रीटमेंट चालू होईल ना. नंतर भांड्यात बसून नंतर निकाल पैसे नंतर बघता येईल. मग पॉलिसीच काढली जात नाही. आता सरकारचा कायदा फक्त 4 व्हीलरला आहे, 2 व्हीलरला 4 व्हीलर तिथं काढली जाते. मध्यंतरी तर त्या सुद्धा बोगस पॉलिसी काढल्या होत्या लोकांनी. म्हणजे किती अतिशयोक्तीचा कळस आहे मित्रांनो चुकीच्या गोष्टीचा. बघा आता हेल्मेटचा कायदा, तर हेल्मेटची समिती आहे हेल्मेट वापरायचं नाही म्हणून तर हे सगळं असं घडलं ना. लोकसंख्या बाबतीत सुद्धा तसंच होतं. ऐकले नाहीत लोकांनी, आता भरपूर वाढवून ठेवले. आता स्वतः कळायला लागलं प्रत्येकाला. आता रूम तर मिळते का? ज्याला जास्त मुलं आहे त्याला सांभाळू तर शकतो का? आता तर लोक लग्नच लवकर करत नाहीत, आणि केले तरी एक मूल लवकर नाही, आणि उशिरा केलं तरी एखादं. त्याच्यामुळे परत मूल होत नाही, परत ट्रीटमेंट चालू होते. सगळं असं चक्र चालू आहे मित्रांनो. चांगल्या गोष्टी वेळेत केला तर त्याचा फायदा होतो. हे पेपरवर लिहून आहे. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे मित्रांनो. लवकर घ्या, कारण आपलं दार कधी बंद होईल सांगता येत नाही. कित्येक लोकांना आम्ही गेली 25 वर्षात कित्येक लोकांना मी पॉलिसी देऊ शकत नाही. त्यांना पण असं सांगितलं होतं, त्यांनी पण ऐकलं होतं, परंतु टाळाटाळ आज करू उद्या करू. इन्कम ॲग्रीमेंट आहे ना, आपल्याला कामाचं सुद्धा ॲग्रीमेंट मिळत नाही आज परमनंट नोकरी. आणि मिळालं तर कंपनी जागेवर राहील सांगता येत नाही. आता सगळं अस्थिरता निर्माण झालेली आहे ना सगळ्या क्षेत्रामध्ये. मनसुद्धा माणसाचं चंचल झालं आहे. चांगलं करू का वाईट करू, चांगलं करू का वाईट करू, हे करू का ते करू, असं प्रत्येकाच्या मनात चलबिचल आहे. आणि पटकन चुकीच्या गोष्टीकडं टर्न होतात आणि कंटिन्यू करतात. आणि परत बरबाद झाल्यावर पुन्हा आठवायला लागतं की मला एखाद्या व्यक्ती आला होता, खूप चांगलं सांगितलं होतं, मीच नाही ऐकलं. मग खरा गुन्हेगार कोण आहे? सांगणारा का नाही ऐकणारा? तुम्हीच ठरवायचं. आणि मित्रांनो, मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे. इंटरेस्ट रेट बाहेर बँकेत 2 ते 3% आहे, आपल्याकडं 8% आहे. आणि परत बोनस आहे, म्हणजे 12% इंटरेस्ट रेट मिळतं मित्रांनो. आणि इन्शुरन्स 10,000 भरले की 30 लाखाचा. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. जसं म्हणलं मी, प्रोसेस केल्यावर आपल्याला कुठलीही वस्तू वापरता येतात. जसं ज्वारी असते, डायरेक्ट खाता येते का? त्याला आपल्याला दळून आणायचं, भाकरी बनवायचं, नंतर खायचं. तसंच आहे. तुम्ही पैसे प्रोसेस करा, आमच्याकडे ठेवा, नंतर वापरा. तुम्हाला सगळा फायदा होईल, नुकसान नाहीत. 1 वर्षानंतर पैसे वापरायचे काहीच प्रॉब्लेम नाही. इन्क्रीज होतात पैसे. आणि जसं शेतकरी 1 किलो ज्वारी परतून 100 किलो काढतो ना, शेतकऱ्याने जर पेरणीच नाही केली भारतात काय जगभर, तर लोक उपाशी मरतील का नाही? मग आपण हे करतो, धरणाची दारच नाही अडवली तर पाणी प्यायला मिळणार नाही. हिवाळा आणि उन्हाळा आपल्याला पाणीच मिळणार नाही. तसं हे सगळ्या गोष्टी करतो, तसं पैशाचं का करत नाही आपण? कर्ज काढायला जातात लोक, बचत करायला जात नाहीत. आणि बँकेतली कसं आहे, बँकेमध्ये तुम्हाला बंधनं नसतात. तुम्ही आज भरले की उद्या काढू शकता, मग तिथं पैसे ठेवतात. पैसे अशा ठिकाणी ठेवा की आपल्याला आयुष्यभर त्याची साथ मिळाली पाहिजे. आणि आपल्याला वाईट दिवस, मानसिक तणाव कधी निर्माण होतो? आर्थिक तणाव झाला की मानसिक ऑटोमॅटिक येतो. मग ज्या लोकांकडे पैसे नाही ते सुसाईड पण करतात, त्यांना टेन्शनमध्ये असतात. काही लोक वेडी होतात, वेड लागतं पैशामुळं, पैसे नसल्यामुळं तणावाखाली येतात, डिप्रेशनखाली ट्रीटमेंट घेतात, दुष्टचक्र तयार होतं मित्रांनो. म्हणून हे सगळं जर टाळायचं असेल, सुखी आणि चांगलं जगायचं असेल, समाज घडवायचा असेल, देश घडवायचा असेल, आपण सुखी होऊन दुसऱ्याला सुखी करायचं असेल, तर ह्याचा प्रसार केला पाहिजे. आपण दुसऱ्याला सांगितलं पाहिजे, आपण स्वतः केलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. आणि आपला पुरावा, जसं मी म्हणून माझ्या 56 पॉलिसी पुरावा दाखवतो ना, मी काय माझ्याकडे एवढा आहे म्हणून दाखवत नाही. त्याचा आता कसं होतं, इंटेन्शन असतं की आपण चांगलं सांगताना काही बोलून जातो. मग काही लोक म्हणतात ना, मग तुम्ही एवढ्या पॉलिसी काढल्या, तुमच्याकडे भरपूर पैसे असतील. दुष्यवृत्ती असते काही लोकांची विचार, मग द्या की मला पैसे, असे मला बऱ्याच लोकांनी म्हणलेलं पण आहे. मागं लागतात, द्या की मग पैसे, भरपूर आहे तुमच्याकडं. म्हणजे आपण आपलं जे मन आहे ना, विचार आहे ना, चुकीच्या प्रोसेसमध्ये घालतो आणि तसं बनतो आपण. मग तुम्ही पैसे ठेवत नाही आणि दुसऱ्याचे मागता, हे योग्य आहे का? म्हणजे आपण तर चांगलं करायचं नाही, पण दुसऱ्याकडं सुद्धा वाईट नजर. तर आम्ही सांगताना का सांगतो चांगलं, की तुम्ही हे करावं, त्याचं इंटेन्शन एक वे असतो, पण गैरअर्थ घेतात ना लोक, आणि चुकीच्या अर्थानं चालत जातात, मग बरबाद होतं. आपण दुसऱ्याला स्वतः चांगलं करायचं आणि दुसऱ्याला सांगायचं, म्हणजे प्रॅक्टिकल झालं ना डोळ्यासमोर. जसं कान आणि डोळ्याला फरक केला आहे परमेश्वरानं. कधी ऐकलं तर आम्ही दाखवतो का प्रूफ, की तुम्ही करावं म्हणून चांगलं, मोठेपणा म्हणून नाही मित्रांनो. पण त्याचा गैरअर्थ घेतला जातो. काही लोक मागच लागतात, तुमच्याकडे एवढे पैसे तर मग द्या की आम्हाला.
कारण चांगलं सांगणंसुद्धा आता गुन्हा झालेला आहे मित्रांनो. मग बघा ना, चांगलं ज्याच्या घरी पैसे त्याच्या घरी चोऱ्या होतात ना. मग काम तर करायचं नाही, चुकीचं ज्याने कमवले कष्टाने त्याचं घेऊन जायचे, हे प्रकार चालू आहेत. आणि ह्याच्याने कुणीच सुखी होणार नाही, कारण ते चांगल्या माणसाला पण डॅमेज करतात ना हे लोक. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगलं केलं पाहिजे, त्याच्यात आपण सुखी हो आणि समाज सुखी होईल, देश सुखी होईल, सगळे चांगलं होईल, सगळ्याची प्रगती होईल, चांगल्या मार्गाने सगळ्याचा विकास होतो. म्हणून तर आपल्या जे थोर आपले नेते आहेत इतिहासामधले, त्यांनी आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं चांगल्या विचारातनं. स्वतःसाठी काहीच केलं नाही, सगळ्या समाजासाठी त्यांनी देशासाठी कष्ट करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं मित्रांनो. आता आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं स्वतःसाठी. मग आपलं स्वतःचं भलं करा आणि दुसऱ्याला सांगा. त्यांनी देशासाठी केलं, एवढं मोठं मन होतं, मोठे विचार होते त्यांचे. त्यांच्या कृपेने तर आपण आपल्या देशामध्ये आज स्वातंत्र्य मिळायला आपण सुखी राहू शकतो. परंतु आता पैशाचं स्वातंत्र्य मिळालं, त्यासाठी प्रत्येकानं जागा झालं पाहिजे. आणि मला लगेच फोन करा, हा प्लॅन घ्या, मेडिक्लेम घ्या. आपण आजारी पडलो नाही म्हणून काही लोक म्हणतात आम्हाला आतापर्यंत आम्हाला काही झालं नाही, पॉलिसी काढली असते पैसे गेले असते. मित्रांनो, मागचं सांगू शकता, पुढचं सांगू शकणार आहेत का? हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तर ऑपरेशन थिएटरमधनं काढलं जातं पैसे नसेल तर. ही वेळ आणू द्यायची का आपल्याला? लगेच फोन करा, LICची पॉलिसी करा, मेडिक्लेम करा. LICची पॉलिसी लाईफटाईम पैसे मिळणारा प्लॅन आहे. मेडिक्लेम पण मोठी घ्या, कारण नंतर वाढवता येत नाही. काही दुर्घटना घडणार हे माहिती नाही आपल्याला. देव न करू कोणाला काही असं होऊ नये, पण आपल्या बोलण्याला, आपल्या प्रार्थनेला नेहमीच यश मिळते असं सांगता येत नाही. देवाला जाणारेसुद्धा लोक ॲक्सिडेंटमध्ये डेथ होतात, आपण पाहिले ना. तसं काही नसतं मित्रांनो, जे घडायच्या त्या गोष्टी घडतात. परंतु आपल्याकडं जसा ब्रेक कधी लावावं लागते माहीत नाही, पण ब्रेक असेल तर लावणार ना. आणि गाडीचा ब्रेक काढून चाला ना तुम्ही, काय होईल बघा, नुकसान. तसंच आहे, इन्शुरन्स हे ब्रेकचं काम करतं आणि पैसे रिटर्न परत, हे सिक्युरिटीचं काम आहे. सिक्युरिटी पण आहे, रिटर्न पण आहे, म्हणून दोन्ही फायदा आहे. लवकरात लवकर प्लॅन घ्या, मला फोन करा. ओके, थँक्यू.